त्यांचं मनोगत जे आहे ते आपणाला ऐकायचं आहे. तर कोणत्याही प्रकारचे सोपस्कार न करता मी आदरणीय अशोक कांबळे साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करा. विश्ववंदनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना अभिवादन. आज आपण 69वा धम्मचक्र परिवर्तन दिन आणि अशोक विजयादशमी साजरी करत आहोत. त्या अनुषंगाने जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं मी आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो. प्रथमतः या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य मोहनजी मोरे साहेब, तसेच उपस्थित वक्ते असणारे मी परभणीपासून पाहतो धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सवा वर्षामध्ये ते सुद्धा जिल्ह्याचे सेक्रेटरी होते आणि मी सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सेक्रेटरी होते. असे इंजिनियर हटकर साहेब विचारवंत आहेत, त्यांना सुद्धा जय भीम. तसेच आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय प्रकाशदादा कांबळे साहेब आणि भदंत पयावजी भदंत पयासार आणि या ठिकाणी सर्व पूर्णवशीय यांना जय भीम करतो. आणि पुन्हा एक बार या समारंभानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो. मित्रहो, मी काय जास्त बोलणार नाही, परंतु या ठिकाणी आवर्जून मला बोलवण्यात आलं त्याबद्दल मी प्रथमतः या संयोजन समितीचं आभार व्यक्त करतो. आणि विशेषतः गेल्या बऱ्याच दिवसापासून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांनी निर्माण केलेली संस्था, या संस्थेच्या अंतर्गत 24 प्रकारचे शिबिरं आणि 15 प्रकारचे संस्कारविधी घेतल्या जातात. आणि ज्या संस्थेने आम्हाला पूर्ण हे जीवन कसं जगावं हे शिकवलं. म्हणून यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. लाख नाही कमावले गुरुजी, लाख नाही कमावले, पण लाख मुलाची माणसं कमावली. तुमच्यासारखी हीच माझी अनमोल संपत्ती आहे. मित्राने विचारले मजेत आहेस ना? मी म्हणालो आनंदात आहे. त्याने विचारले काय फरक आहे मित्र? मग मी म्हणालो मित्राला मजेसाठी पैसे लागतात, आनंदासाठी आपले माणसं जवळ लागतात. जीवन एक प्रवास आहे. रडून जगाल तर खूप लांब वाटेल आणि हसून जगाल तर कधी संपेल ते कळणार नाही. म्हणून नेहमी आनंदात जगा. ज्ञान और अभिमान एक दूसरे की बिल्कुल विपरीत है. जितना अधिक शान होगा अभिमान उतना ही कम होगा, और जितना अधिक अभिमान होगा ज्ञान उतना ही कम होगा. मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी एक आव्हान करतो, महाबोधी बुद्धविहार ह्या बौद्धांच्या ताब्यात यावं आणि 1949चा कायदा हा बंद करावा. या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण आंदोलन छेडलेले आहेत. आणि या ठिकाणी एक थोडंसं बाबासाहेबाचं थोडीशी मरगळ आली म्हणून संदेश बाबाचा तुम्ही ध्यानात धरा, संदेश बाबाचा तुम्ही ध्यानात धरा. शिका संघटित व्हा, संघर्ष करा, संघर्ष करा, संघर्ष करा. संदेश बाबाचा तुम्ही ध्यानात धरा. ग्रंथाविना मित्र कोणी दुसरा नसे, ज्ञान हाचा जीवनाचा पाया असे. ग्रंथाविना मित्र कोणी दुसरा नसे, ज्ञान हाच जीवनाचा पाया असे. ज्ञानदेश होऊन उत्कर्ष करा. हटकर गुरुजी, ज्ञानदेश होऊन उत्कर्ष करा, उत्कर्ष करा, उत्कर्ष करा. संदेश बाबाचा तुम्ही ध्यानात धरा. वेगळेला हाल तर जातल बळी, अरे संघटनेचा अर्थ कसा कळेना मुळी. वेगळे राहाल तर जातल बळी, संघटनेचा अर्थ कसा कळेना मुळी. कशी तुमच्या वागण्याची विचित्र तऱ्हा, विचित्र तऱ्हा, विचित्र तऱ्हा. संदेश बाबाचा तुम्ही ध्यानात धरा, संदेश बाबाचा तुम्ही ध्यानात धरा. तान 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 रेल्वे रशी तुटते, खरतला संघर्षाने घर पेटते. तान 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 रेल्वे रशी तुटते, घरातल्या संघर्षाने घर पेटते. अरे हसतय जग सार, विचार करा, विचार करा, विचार करा.
संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा. आमचे बंधू कुंदन कांबळे मुंबई लिहितात, रत्नागिरी कडले. शिकलेली हुकले ही गोष्ट करी, तुमच्यापेक्षा जनता माझी आडाणी बरी. शिकले ही हुकले ही गोष्ट खरी, तुमच्यापेक्षा जनता माझी आडाणी बरी. हिंबाबाच्या शब्दासाठी कुंदन मरा, म्हणते की कुंदन मरा, कुंदन मरा. संदेश बाबांचा तुम्ही ध्यानात धरा. शिका संघटित व्हा, संघर्ष करा, संघर्ष करा, संघर्ष करा. संदेश बाबाचा तुम्ही ध्यानात धरा. विशेष एक असं झालेलं आहे की आज परभणीमध्ये बाबासाहेबांच्या नाती म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांच्या भगिनी, आनंदराज साहेबांच्या भगिनी आणि भीमराव साहेबांच्या भगिनी या परभणीमध्ये आलेल्या आहेत. आणि तिथं असा धम्ममेळावा झाला आणि त्या धम्ममेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्रीची महाथोर सुद्धा उपस्थित होते. पुन्हा एक बार मी आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय नमो बुद्धाय, जय श्रीराम. अगदी समर्पक शब्दामध्ये आणि प्रेरणादायी गीत गाऊन आदरणीय कांबळे साहेबांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे. तर प्रमुख वक्त्यांना बोलवण्या अगोदर एक महत्त्वपूर्ण सूचना आपणाला या ठिकाणी द्यायची आहे. दिनांक 7 ऑक्टोबर 2025 बुद्धविहार पूर्णा या ठिकाणी वर्षावास समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. तर या ठिकाणी पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांचे जे गुरु आहेत, ज्यांनी त्यांना धम्मदीक्षा दिली, असे निर्वाणस्थ बनते उपाली थेरो यांच्या चैत्याचे भूमिपूजन या दिवशी होणार आहे. आणि या कार्यक्रमाला पूजनीय भिक्खू संघ, आपल्या परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्याचप्रमाणे मेहकर लोणार मतदारसंघाचे आपल्या बौद्ध समाजाचे आमदार जे महाबोधी चॅनलमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत, तर ते येणार आहेत. या कार्यक्रमाला आज आपण जसे उपस्थित राहिलात तशाच पद्धतीनं त्या कार्यक्रमाला सुद्धा आपली उपस्थिती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्यांचा आपल्याला परिचय आहे असे इंजिनियर, ॲडव्होकेटसुद्धा आहेत आणि PhD डॉक्टरेटसुद्धा आहेत असे आदरणीय भीमराव अटकर साहेब यांना मी विनंती करतो की आजच्या प्रसंगी आम्हाला संबोधित करावं. येच बुद्धा अतीताच येच बुद्धा अनागता पचुपन्नाची ये बुद्धा अहम वंदामि सभ्यता. येच धम्मा अतीताच येच धम्मा अनागता पचुपन्नाची ये धम्मा अहम वंदामि सभ्यता. येच संगा अतीताच येच संगा अनागता पचुपन्नाची ये संगा अहम वंदामि सभ्यता. मी भूतकाळातील बुद्धाला, धम्माला आणि संघाला प्रणाम करतो. मी वर्तमान काळातील बुद्धाला, धम्माला, संघाला प्रणाम करतो आणि मी भविष्य काळातील बुद्धाला, धम्माला आणि संघाला प्रणाम करतो. ज्या महापुरुषांनी आम्हाला बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाची ओळख करून दिली, तथागताच्या या महान धम्मात आम्हाला अनुसरण्याची ज्यांनी संधी दिली, अशा महामानवाला बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या प्रसंगी मी अभिवादन करतो. विचारमंचावर उपस्थित असलेले आदरणीय भिक्खू, पय्यावंश, पय्यासार या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य
मोहनरावजी मोरे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कांबळेंचा जो काही प्रकाश पडलेला आहे, अशा साऱ्या कांबळेंचा प्रकाश असलेला प्रकाश कांबळे, त्यांच्या बाजूला अशोक कांबळे आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हिवाळे सरांनी सांगितलं की आता आपल्याला धम्माचा रस आपल्याला चाखायचा आहे किंवा रस. सब रसंग धम्म रसंग जिनाती, सब रसंग धम्म रसंग जिनाती, की सर्व रसामध्ये, सर्व दानामध्ये, सब दानंग धम्म दानंग जिनाती, सब रसंग धम्म रसंग जिनाती, की सर्व दानामध्ये धम्माचं दान श्रेष्ठ आहे आणि सर्व रसामध्ये धम्माचा रस श्रेष्ठ आहे. पण मला याची जाणीव आहे की आपल्याला रस आवडत नाही, रसामध्ये आपण लय रस घेत नाही, तर आपल्याला शेरवा आवडतो. पुणेकरांना, परभणीतल्या जनतेला रसापेक्षा शेरवा जास्त आवडतो. उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस कोणी करीत नाही, पण शेरवा मात्र दर आठवड्याला आपल्या घरी होत असतो. आणि म्हणून धम्माच्या संबंधानं आता सकाळपासून धम्ममय वातावरण आहे. विहारामध्ये वंदना झाली, आपण घरी देखील वंदना घेतली, मिरवणूक झाली, गायन झालं आणि देसना झाल्या आणि आता वक्त्यांचं भाषण. आता या सगळ्या प्रकारामध्ये भाषण हे कंटाळवाणा प्रकार आहे. कारण बाबासाहेब म्हणले की माझ्या 10 भाषणापेक्षा भीमराव कर्डकांचा एक जलसा हा सरस आहे. आणि म्हणून आपल्याला गायकांनी जे गीत रचना सादर केले त्याच्यातून जे प्रबोधन केलं, आताच अशोक कांबळेंनी जे गीत अत्यंत सुंदर सादर केलं त्याच्यातून जे प्रबोधन झालं, तर ते प्रबोधन आपल्याला जास्त आवडत असतं. आणि आपण ज्या समाजातून आलेले आहोत, तर त्या समाजामध्ये अभिजात कला आहे. की असं म्हटलं जातं की बामणा घरी लिहणं, कुणब्या घरी दानं आणि आता बौद्धा घरी गाणं. आज बौद्धांच्या घरी गाणं. बाबासाहेब आंबेडकरांवर जेवढे गीत रचना झालेली आहे गेल्या 50 वर्षामध्ये, जगाच्या पाठीवर कोणत्याही महापुरुषावर एवढी गीत रचना झालेली नाही. अहो, एका शिंदे घराण्यानं हजारे गीतं गायलेले आहेत. आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, उत्कर्ष शिंदे, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, कृष्णा शिंदे, या सगळ्या शिंद्यांची जर आपण माळ केली तर हजारोपेक्षा जास्त गाणे बाबासाहेब आंबेडकरांवर आहे. आणि म्हणून गाणं कला ही आमची अभिजात, आमचा तो स्वभाव आहे. आणि म्हणून या गाण्यातून जेवढं प्रबोधन होतंय तेवढं प्रबोधन भाषणाच्या प्रकारातून होत नाही. पण गाण्यामध्ये एक अडचण अशी झालेली आहे. आता गाणं गायकाने गायलं, शेवटच्या इथे काय म्हणला गायक की महाबोधी विहार आमच्या बापाचं. बरोबर आहे, आमच्या बापाचं. आणि मग बलिदानासाठी तयार व्हा, आमच्या बापाचं. ऐका ऐका, अरे ऐका की, हे सांगायचा मुद्दा जो आहे, महाबोधी विहार आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला एक काम करावं लागेल की ज्या पद्धतीनं
2024ला मोदीला 300 जागाच्या खाली आपण रोखलं, येणाऱ्या 29ला आपल्याला 100च्या खाली त्याला रोकावं लागेल. महाबोधी विहार आपल्या कब्जात देण्यासाठी मोदी सरकार आणि नितीश सरकार जबाबदार आहे. आणि त्यांच्याकडून जर हे विहार हिसकावून घ्यायचं असेल तर आपलं बलिदान देण्याची गरज नाही. आपण राजकीय दृष्ट्या त्यांचं बलिदान केलं पाहिजे आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे, तर हे विहार आपल्या ताब्यात येईल. अन्यथा आपण 1949 पासून आजपर्यंत संघर्ष करीत आहोत. किती झाले? 75 वर्ष झाले. 75 वर्ष झाले, आपल्या 2 ते 3 पिढ्या गेल्या या विहाराच्या मागणीसाठी. तरुणपणामध्ये म्हणते सुरई ससाई असताना त्यांनी लढा उभारला 90 मध्ये. आज ते अत्यंत वृद्ध झालेत, 85-90 वर्ष झालेले आहेत. या लढ्याला यश आलेलं नाही आणि म्हणून दिस इज द पॉलिटिकल इश्यू. आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 29ला आपल्याला नितीश सरकार, मोदी सरकार यांना पाय उतार केल्याशिवाय हा आपल्याला महाबोधी विहार आपल्या ताब्यात येणार नाही. आणि म्हणून बांधवांनो की प्रश्न अनेक आहेत. आता 2026ला उद्या जानेवारीमध्ये आपल्याकडे जनगणना आहे. आपल्याकडे जनगणना आहे आणि जनगणनेमध्ये आपण काय नोंदवायचं हा अजूनही तिढा आपला सुटलेला नाही. आपण 1956ला बौद्ध झालो. 1956ला आपण बौद्ध झालो. महाराष्ट्रामध्ये आपण बौद्ध म्हणून कास्ट सर्टिफिकेट काढतो, आपली व्हॅलिडिटी होती. पण केंद्र सरकारमध्ये जेव्हा आपले मुलं सर्व्हिसला लागतात तेव्हा आपली व्हॅलिडिटी चालत नाही. आपल्या इथं ML शिंदे सर त्यांचा मुलगा BSNL मध्ये लागला आणि आपले एंगडेचा एक मुलगा BSNL मध्ये लागला आणि या दोन्ही केंद्र शासनाच्या नोकऱ्या आहेत. आणि मग मी त्यावेळेस कलेक्टर ऑफिसला होतो तेव्हा हे 2 आले माझ्याकडे, एंगडे आणि ML शिंदे, आणि मला म्हणाले की आमच्या मुलांचं इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, पण महाराष्ट्र शासनानं दिलेलं कास्ट सर्टिफिकेट केंद्र शासनामध्ये चलत नाही. महाराष्ट्र शासनामध्ये आपण बौद्ध म्हणून कास्ट सर्टिफिकेट काढलं, केंद्र शासनामध्ये बौद्ध म्हणून कास्ट सर्टिफिकेट चलत नाही. 1956 पासून 69वा आपण धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन साजरा करीत आहोत. पण आपलं बौद्ध म्हणून कास्ट सर्टिफिकेट केंद्र शासनामध्ये चलत नाही. याबद्दल आपली कुठलीही चळवळ नाही. केंद्रामध्ये आपले गेल्या 10 वर्षापासून समाज कल्याण मंत्री आहेत रामदासजी आठवले. त्याच्यापूर्वी काही अनेक मंत्री होऊन गेलेले आहेत. पण आमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सुटलेला नाही. जेव्हा ज्याचं जळतंय त्याला कळतंय. म्हणजे ज्याचे मुलं जेव्हा तिथं नोकरीला जातील तेव्हा ते माणसं परेशान होतात. आता इथं बसलेले काही नाही, आम्ही बोलू चांगलं, तुम्ही टाळ्या वाजवसाल, गायकाला पैसे देसाल, सगळं होईल. पण प्रश्न कसे सोडवायचे आणि प्रश्न काय आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. प्रश्न काय आहेत आणि प्रश्न कसे सोडवायचे. आणि म्हणून 69 वर्षापासून केंद्र शासनातला आमचा जात प्रमाणपत्राचा प्रश्न कांबळे साहेब अजून सुटलेला नाही. त्यानंतर
जनगणनेमध्ये आम्ही कोणत्या कॉलममध्ये काय लिहायचं याच्याबद्दल कोणीही आम्हाला येऊन सांगत नाही. आता बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत. भीमराव आंबेडकर साहेबांनी गेल्या वर्षी एक पत्र त्यांनी दिलं आणि त्यांनी सांगितलं की काय झालं? हा, भीमराव आंबेडकर साहेबांनी एक पत्र 2023 मध्ये सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलं. त्यांनी सांगितलं की जनगणनेच्या कॉलम मध्ये जवळपास आता 36 कॉलम असतात. त्याच्यात 36 रकाने असतात, वेगवेगळे रकाने असतात. त्यामध्ये रकाना असतो 7 आणि 9. रकाना 7 आणि 9. यामध्ये एक असतो जातीचा रकाना आणि दुसरा रकाना असतो धर्माचा रकाना. आता जानेवारीमध्ये जनगणना होणार आहे, तेव्हा तुम्हाला दुसरं कोणी येऊन सांगणार नाही. अशा सभा घेऊन, जनगणनेची सभा घेऊन काही कोणी सांगणार नाही. आणि म्हणून मी आज हे तुम्हाला सांगित आहे, कारण मी नाही सांगितलं तर मग दुसरं कोणी समजून सांगणार नाही. जनगणनेच्या फॉर्म मध्ये 36 कॉलम आहे आणि आता जातनिहाय जनगणना आहे. या वर्षीची जनगणना जातनिहाय आहे. एक कॉलम जातीचा असतो, तो कॉलम 7 नंबरचा असतो आणि 9 नंबरच्या कॉलम मध्ये धर्माचा असतो. कॉलम 8-9 होईल, पण दुसरा कॉलम धर्माचा असतो. आधी जातीचा असतो, नंतर धर्माचा असतो. तेव्हा जातीचा कॉलम आल्यानंतर आता आपल्या समोर प्रश्न येतो की आम्ही जात सांगायची का सांगायची नाही. जनगणना आहे जातनिहाय. मग आता आमच्या समोर प्रश्न येतो की आम्ही तिथं काय सांगायचं. आपल्याला आपले वरिष्ठ नेते विद्वान येऊन वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांच्या बुद्धीप्रमाणे करतात. प्रश्न काय आहे की समाजाच्या हिताचं काय आहे, समाजाच्या हिताचं काय आहे. भावनिक प्रश्न करून, भावना तिकेरा अतिरेक करून भावनेचा प्रश्न सुटत नाही, तर प्रश्न बुद्धीनं सुटतात. बाबासाहेब आंबेडकर बुद्धांनी आपल्या बुद्धीनं प्रश्न सोडवलेले आहेत. ज्ञानप्राप्ती बुद्धाला झालेली आहे. ज्ञानानं प्रश्न सोडवले आहेत. ज्ञानानं प्रश्न सोडवलेले आहेत. बुद्धीनं प्रश्न सोडवलेले आहेत. बुद्धीच्या चिंतनानं प्रश्न सोडवलेले आहेत. आणि म्हणून जनगणनेच्या कॉलम मध्ये भीमराव आंबेडकर बौद्ध महासभेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी सांगितलेल्या पत्राप्रमाणे ते पत्र मी वाचलं आणि त्यांनी घेतलेली भूमिका बरोबर आहे. त्यांनी घेतलेली भूमिका बरोबर आहे. आता भूमिका काय आहे? भूमिका ही आहे की जातीच्या कॉलम मध्ये तुम्हाला जात विचारली जात नाही, तर तुम्हाला विचारला जातो प्रवर्ग कोणता आहे. शेड्यूल्ड कास्ट आहात, शेड्यूल्ड ट्राईब आहात, आता येणाऱ्या याच्यामध्ये ओबीसी आहात, तर तुमचा प्रवर्ग काय आहे. आणि प्रवर्ग विचारल्यानंतर त्याच्यामध्ये मग विचारल्या जाते की तुमची जात कोणती आहे. आता केंद्र शासनाच्या सूचीमध्ये 59 जातीमध्ये बौद्धाचा उल्लेख नाही. बौद्धाचा उल्लेख नाही. का नाही? आम्ही तो करून घेऊ शकलो नाही. 1990ला
व्ही.पी. सिंग सरकारनं घटना दुरुस्ती केली आणि बौद्धांचा उल्लेख शेड्यूल कास्ट ऑर्डर 1950 मध्ये त्यांनी तो समाविष्ट केला की या देशातले शेड्यूल कास्ट म्हणजे कोण, तर या देशातले शेड्यूल कास्ट म्हणजे जी माणसं हिंदू धर्म, शीख धर्म आणि बौद्ध धर्माला आपला उपासना स्थान मानतात, ते शेड्यूल कास्ट, त्यांना रिझर्वेशन्स आणि शेड्यूल कास्ट म्हणून मान्यता आहे. या घटना दुरुस्तीचा प्रभाव किंवा या घटना दुरुस्तीप्रमाणे दुरुस्ती रजिस्ट्रार ऑफ सेन्सस या कार्यालयानं अद्याप केली नाही आणि म्हणून 59 जातीच्या यादीमध्ये बौद्धांचा उल्लेख नाही. तिथे आहे 37 नंबरची जात महार. मग आता प्रश्न येतो की आम्ही आता महार सांगायचं का, आणि मग तिथं आपला स्वाभिमान जाहीर होतो आणि आपण म्हणतो आम्ही महार नाही, आणि मग तो रकाना रिकामा जातो. तुमची अनुसूचित जाती म्हणून नोंद होत नाही आणि त्यामुळं लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या 5 लोकसभेच्या जागा आणि 29 विधानसभेच्या जागा कमी झालेल्या आहेत. आज जे काही आपण म्हणलं की बौद्ध खासदार आमचे आमदार आहेत, ते बौद्धाच्या कास्ट सर्टिफिकेटवर नाही, ते महार या कास्ट सर्टिफिकेटवर आहे. आम्ही इतर अनुसूचित जातीचा हिस्सा खात आहोत. आमच्या नावाचं वाढण बंद झालेलं आहे केंद्र शासनाकडून. आमच्या विकासाचा जो निधी आहे दर वर्षाला 800 कोटी रुपये कमी येतो. या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार असतो आणि म्हणून जनगणनेला तुम्ही हलक्यात घेऊ नका. आपण इथं जे बुजुर्ग आहोत, आपल्या मुलांचं भवितव्य आपल्या शिरावर आहे. इथं जे लहान लहान खेळणारे मुलं आहेत, यांचं भवितव्य आपल्या शिरावर आहे. आपण विचार करा, विचार करून निर्णय घ्या. बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ आपण दरवर्षी वाचतो, त्याचं पारायण करू नका, तो समजून घ्या. ग्रंथ समजून घ्या आणि ग्रंथ समजून सांगा. त्याचं जर पारायण केलं तर मग इतर धर्मामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये फरक नाही. आपली गफलत काय झालेली आहे, आपली गफलत मी जनगणनेचा मुद्दा सांगून पुढे सांगणार आहे की जनगणनेचा स्वतंत्र कॉलम धर्माचा आहे 9वा. त्याच्यामध्ये स्वाभिमानानं बौद्ध म्हणून त्याच्यात नोंद करा. 7व्या कॉलम मध्ये अनुसूचित जाती 37 क्रमांक महार याची नोंद झाली पाहिजे आणि 9व्या कॉलम मध्ये धर्म म्हणून बौद्ध याची नोंद झाली पाहिजे. आता अनेक शेड्यूल कास्टचे बांधव आमचा बौद्ध धर्म स्वीकारित आहे. मातंग समाजाचा प्रश्न आहे. मातंगांनी जनगणनेमध्ये 9व्या कॉलम मध्ये बौद्ध नोंदवा. चर्मकारांनी 9व्या कॉलम मध्ये बौद्ध नोंदवा. भटक्या विमुक्तांनी 9व्या कॉलम मध्ये बौद्ध नोंदवा. पण 8व्या कॉलम मध्ये त्यांच्या त्यांच्या जातीचा प्रवर्ग आणि त्यांची जात नोंदवायची आहे. आणि नंतर 10वा कॉलम असतो, तो असतो भाषेचा. तेव्हा आपली भाषा कोणती आहे, मी कोणत्या भाषेत बोलायलो, मराठी. आम्ही मराठीचे सुपुत्र आहोत, मराठी भाषेत बोलतो. मातृभाषा मराठी आणि दुसरी भाषा कोणती तुम्हाला येते असं तो प्रश्न विचारतो. तेव्हा आपण पाली सांगा, कारण पाली जी आहे, पाली आपल्या बुद्धाची भाषा आहे. जनगणनेमध्ये भाषा म्हणून पालीचं नाव नोंदवलं पाहिजे. मधाळ गोडी तिची, मधाळ गोडी तिची, या पालीची जी गोडी आहे
ती मधाळ आहे. मधाळ गोडी तिची आहे रसाळ बोली, मायेची माय माझ्या आहे बुद्धाची पाली. मायेची माय आजी. माय कोण आहे? मराठी आहे. मराठीचे पुत्र आम्ही, जगालाही दृष्टी देऊ भारताचे नेत्र आम्ही, मराठीचे पुत्र आम्ही, मराठीचे पुत्र आम्ही मराठी भाषेचे पुत्र आहोत. आणि आमची आजी मायची माय पाली आहे. मराठी भाषा पालीपासून आलेली आहे, संस्कृत पासून नाही. मराठी भाषेचं मूळ पाली आहे. आमचा आजूळ पाली आहे. मायची माय आमची पाली आहे. आणि म्हणून 10व्या कॉलममध्ये आम्ही पाली भाषेचा उल्लेख केला पाहिजे, कारण पालीसाठी केंद्र सरकारकडून निधी येतो. ज्या भाषेला बोलणारे 1 कोटी माणसं जर नसतील तर त्या भाषेला केंद्र शासनाचा निधी येत नाही. अभिजात भाषा. आणि म्हणून पाली जगली पाहिजे, कारण पाली जगली तर पाली मधला सारा साठा, पाली मधल्या साऱ्या गाथा माय मराठी झाल्या आता. हे पाली मधल्या गाथा माय मराठीमध्ये जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत तरी आमची आजी जगली पाहिजे. आमची आजी जगली पाहिजे. आणि म्हणून जनगणनेच्या संबंधानं ह्या 2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाकी आपला जो काही गडबड होत आहे धम्माच्या बाबतीमध्ये, ती याच्यात अशी होत आहे की आम्ही धम्म आणि धर्म याची गल्लत करीत आहोत. बौद्ध धर्म आहे का बौद्ध धम्म आहे याच्यामध्ये आमची गल्लत होत आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ यावर्षी मी सलग 2.5 महिने वाचला. जवळपास 100 लोक दररोज राहायचे. त्याला समजून सांगला आणि त्याच्यातून मलाही कळालं की आपली फार मोठी गल्लत होत आहे. कारण धम्मालाच आम्ही धर्म म्हणायलो आणि धर्माला आम्ही धम्म म्हणायलो. याच्यातला फरक कळाला पाहिजे. म्हणजे नालीचं पाणी कोणतं आहे आणि शुद्ध आरोचं पाणी कोणतं आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. शुद्ध आरोचं पाणी कोणतं आहे आणि नालीचं घाण पाणी कोणतं आहे याचा फरक आम्हाला कळाला पाहिजे. आणि ते जर कळाला नसेल तर मग आपलं व्यर्थची जिना आहे. तुकाराम बुवा काय म्हणले? अर्थाविन पाठांतर कासाया करावे आणि व्यर्थची मरावे घोकुनिया. कुठल्या गोष्टीचा अर्थ आपल्याला कळालेला आहे का? अर्थ जर कळाला असेल तर ते आपल्याला त्याचं ज्ञान आहे. ज्ञान आणि विज्ञान. ज्ञान आणि विज्ञान माणसाचं दूर करते अज्ञान आणि माणसाला करते सुज्ञान. ज्ञान आणि विज्ञान. आणि म्हणून ज्ञानाला विज्ञानाच्या कसोटीवर आम्ही घासून पाहिलं पाहिजे. बुद्धांनी सगळं ज्ञान चिंतनाच्या आधारे सांगितलेलं आहे. बुद्धांनी कुठल्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केलेले नाही. हे असं झालं तर असं होतंय का? पण बुद्धांनी केलेलं चिंतन आज जगाच्या पाठीवर प्रयोगाच्या आधारे सिद्ध झालेलं आहे. बुद्धांनी सांगितलं नथिंग इज परमनंट. जग हे अनित्य आहे. आणि आता भौतिक शास्त्रानं सिद्ध केलं की एनर्जी ही अनित्य आहे. ती सतत रूप बदलत असते. एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात परावर्तित होत असते. हा बुद्धाचा सिद्धांत 20व्या शतकामध्ये विज्ञानाच्या आधारे सिद्ध झालेला आहे. बुद्धांनी तो चिंतनाच्या आधारे केला. बुद्धांनी सांगितलं की ईश्वर नाही. ईश्वर नाही. मग ईश्वर नाही याचा कोणी प्रयोग केला का? तर जगाच्या पाठीवर हॉकिन्स स्टीफन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी, हॉकिन्स स्टीफन्स या शास्त्रज्ञांनी जगाची उत्पत्ती कशी होती
हे जग कसं निर्माण झालं? बुद्धानं सांगितलं, देवानं सृष्टी निर्माण केली नाही, तर या सृष्टीची उत्पत्ती उत्क्रांतीतून झालेली आहे. चिंतनाच्या आणि तर्काच्या आधारे बुद्ध बोलले. कशाच्या आधारे? चिंतन आणि तर्क हे विज्ञानानं सिद्ध केलं. आणि 21व्या शतकामध्ये हॉकिन्स स्टीफन्स या शास्त्रज्ञानं जग निर्मितीचा प्रयोग केला. 2000 शास्त्रज्ञ त्याच्या हाताखाली होते आणि या शास्त्रज्ञांनी 2000 शास्त्रज्ञांनी जगाची उत्पत्ती कशी झाली हे प्रयोगांती सिद्ध केलं आणि सांगितलं की जग हे ईश्वरानं निर्माण केलं नाही. देर इज नो गॉड. जगामध्ये देव नाही आणि जगाची उत्पत्ती ही उत्क्रांतीतून झालेली आहे. त्यांनी एक्सप्लोजिव्ह ऑफ अणूचा एक्सप्लोट केला आणि त्याच्यातून जगाच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडला, जो 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी चिंतन आणि तर्काच्या आधारे मांडला होता. आणि म्हणून बुद्ध धम्म हा विज्ञानवादी आहे. आणि म्हणून धम्म आणि धर्माची करू नका गल्लत. धम्म आणि धर्माची करू नका गल्लत. भरकटून जाईल समाज सगळा आणि बिघडून जाईल हालत. मावची, धम्म आणि धर्माची करू नको गल्लत. भरकटून जाईल समाज सगळा आणि बिघडून जाईल हालत. कारण धम्मात असतो विचार, विवेक आणि विज्ञान. धम्मात असतो विचार, विवेक आणि विज्ञान. धर्मात असतो ईश्वर, अध्यात्म आणि अज्ञान. धर्मात काय असतो? ईश्वर, अध्यात्म आणि अज्ञान. आता आम्ही गाथा म्हटली बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, देवरूपम. बाबासाहेब म्हणले की मी देवाला मानित नाही, मी देव सोडले, मी ब्रह्म विष्णू महेश मानित नाही, मी त्याला सोडलं. गणपती मानित नाही, गौरी मानित नाही. आम्ही बाबासाहेबाला देवरूपम. बाबासाहेबाला देवरूपम का? बाबासाहेब देव मानित नाहीत ना, मग त्यांना देवरूपम कशाला म्हणायला? बुद्ध रूपम म्हणा, त्याने बुद्धाला मानलं. विचार करा. जोपर्यंत आपण विचार करणार नाही तो आपण बुद्धाचे अनुयायी होणार नाही. विचारात बुद्ध आणि आचारात शुद्ध. बुद्ध होणं म्हणजे काय? विचारात बुद्ध आणि आचारात शुद्ध आणि प्रचारात प्रबुद्ध. विचार, आचार आणि प्रचार या 3 गोष्टीवर बुद्ध आपल्याला नेला पाहिजे. विचारात बुद्ध असला पाहिजे आणि त्या बुद्धाचा आचार शुद्ध असला पाहिजे आणि प्रचार प्रबुद्ध असला पाहिजे. आणि म्हणून धम्मात असते विचार, विवेक आणि विज्ञान. धर्मात असतो ईश्वर, अध्यात्म आणि अज्ञान. धम्मात असते चिंतन, चिकित्सा आणि चर्चा. आता मी चिकित्सा केली, देवरूपम का म्हणायचं? ही चिकित्सा आहे, हे धम्मात आहे, कारण आम्ही धम्माचे पायिक आहोत. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे विचार, सद्विचार. धम्मात असते चिंतन, चिकित्सा आणि चर्चा. धर्मात असते पूजा, कर्मकांड आणि खर्चा. धर्मात काय? पूजा, कर्मकांड आणि खर्च. आम्ही जर पूजा, कर्मकांड करीत असेल, खर्चा करीत असेल तर ते आमचा धम्म नाही, आम्ही धर्माचं काम करायचं. चलतीचे 4 दिवस चालतात म्हणून भलतीने चलतीकडे जाऊ नये भुलत. धम्म आणि धर्माची करू नका गल्लत. भरकटून जाईल समाज सगळा आणि बिघडून जाईल हालत. जगाची दुःखमुक्ती धम्माचा आहे हेतू. बाबासाहेब काय म्हणले बुद्धायन त्याच्या धम्मात? डेफिनेशन ऑफ द इज वर्ड, डेफिनेशन ऑफ दिस वर्ड इज द पर्पज ऑफ रिलीजन.
की जगाचा उद्देश काय आहे, धर्माचा उद्देश काय आहे, ते जगाची व्याख्या करायची. आणि मग धम्माचा उद्देश काय आहे. बाबासाहेब म्हणतात की धम्माचा उद्देश आहे या जगाची पुनर्बांधणी करायची, या जगाची पुनर्रचना करायची. हे विषमतेवरचं जग तहस नहस करून समतेवर ते जग उभारायचं. आणि म्हणून जगाची दुःखमुक्ती धम्माचा आहे हेतू, मेल्यावरती स्वर्ग प्राप्ती धर्माचा आहे हेतू. धर्म काय सांगतात. सगळे धर्म बुद्ध सोडून, बुद्धाचा धम्म सोडून जे जगातले धर्म आहेत ते सगळे धर्म सांगतात की मेल्यावर स्वर्ग प्राप्ती. आम्ही देवाची पूजा करायची, त्या कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारायची, पाकमुक्त करायचं आणि स्वर्गामध्ये जायचं. बुद्ध सांगित नाही, धम्म सांगित नाही. तर धम्माची हेतू आहे जगाची दुःखमुक्ती. धर्मात आहे 7.5 राहू केतू. धर्मात काय 7.5 राहू केतू. आणि धम्मात आहे प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचा सेतू. हे मैत्रीनं तुम्ही बांधून द्या. तिथे आपण जे इथं बसलो ते मैत्रीनं, प्रज्ञेनं, करुणेनं, आपण मैत्रीनं इथं बसलेले आहोत. आणि स्वीकारून बुद्ध मन करावे शुद्ध, ठेवू नये मलिनता मनामध्ये सलत, धर्म आणि धम्माची करू नका गल्लत, भरकटून जाईल समाज सगळा आणि बिघडून जाईल हालत. तेव्हा आपल्या धर्माची, आपल्या धम्माची गल्लत करू नका. आणि आपण धम्म स्वीकारलेला आहे. बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. आणि भंतेजींनी सांगितलं सकाळी की आपल्याला बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली आहे. बाबासाहेबाला भदंत चंद्रमुनी यांनी दीक्षा दिली, पण आपल्याला कोणी दीक्षा दिली. भंतेजीनं सांगितलं की 5 लाख लोकांना. भंतेजी 5 लाख नाही, 5 लाख तर नागपूरला आलेले होते. आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की दरेकाला दीक्षा द्या. इथून जाणारे जे माणसं आहेत त्या माणसांना सांगितलं की इथून जाणाऱ्या दरेकाला धम्माची दीक्षा द्या. आणि मग 1951ला म्हणजे 56च्या अगोदर महाराष्ट्राची बुद्धाची लोकसंख्या होती 2800. किती? 2800. महाराष्ट्रामध्ये 2800 लोक होते बौद्ध. ते कुठले? पश्चिम बंगालचे, बंबईला आलेले, सिक्कीमचे आलेले, जम्मू काश्मीरचे आलेले, तिकडचे. आपल्या महाराष्ट्रातलं कोणी नव्हतं. आणि मग 1961 जेव्हा जनगणना झाली तेव्हा 23 लाख लोकांनी बौद्ध म्हणून त्याच्यात नोंद केली. 23 लाख. म्हणजे बाबासाहेबांनी 1956ला जी दीक्षा दिली ते 23 लाख लोकांना दीक्षा दिली. 5 लाख लोक तर नागपूरला आलेले होते. पण त्यांचे कुटुंब बाबासाहेबाच्या आदेशानं जाग्यावरच ते बौद्ध धम्माचे हे झाले. सगळे कुटुंब काही गेलं नव्हतं नागपूरला. आणि म्हणून बाबासाहेबांची ही क्रांती, बाबासाहेबांची ही परिवर्तन या देशाला एका सद्धम्माकडे नेणारं परिवर्तन आहे. ना नर्तनाचा आहे ना कीर्तनाचा आहे. बुद्धाचा धम्म कशाचा आहे? नर्तनाचा नाही, कीर्तनाचा नाही. बुद्धाचा धम्म सद्वर्तनाचा आहे. आणि म्हणून सद्वर्तनी आम्ही बनलं पाहिजे. आम्ही विज्ञानवादी बनलं पाहिजे. आणि आम्ही विज्ञानवादी, सद्वर्तनी, सद्धम्माच्या, बाबासाहेबांनी धम्म, अधम्म आणि सद्धम्म 3 प्रकार पाडले. तेव्हा आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची चिकित्सा करा. त्याही ग्रंथामध्ये अनेक जागा अशा आहेत की आपल्याच्या
आजच्या बुद्धीला पटू शकत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांना या ग्रंथाची दुसरी आवृत्ती काढण्यासाठी आयुष्य लाभलं नाही. ते त्यांच्या अनुयायाचं काम आहे, ते त्यांच्या अनुयायाचं काम आहे. बाबासाहेबांनी बुद्धाला ज्या पद्धतीनं चिकित्सा करून, तावून, सुलाखून, सोनाराच्या त्या भट्टीत त्याला टाकून त्याला शुद्ध करून आपल्या समोर दिलं, तसं बाबासाहेब आंबेडकरांच्या चाळणीतून ज्या काही गोष्टी उरलेल्या असतील ते काम आहे तुमचं आमचं, की याच्यातलं हे विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. बाबासाहेबांनी ग्रंथातच सांगितलं की 3 कसोट्या लावल्या पाहिजे. एक, तुमच्या तर्कावर पटते का, बुद्धीला पटते का, ते बहुजनाच्या हिताचं आहे काय, आणि ते बुद्धांनी सांगितलेलं आहे काय. कारण बऱ्याच ठिकाणी बुद्धांनी आपले मत मांडले नाही. बाबासाहेब म्हणतात तिथं तुम्हाला वाव आहे. आणि बुद्धाचं उदान, बुद्धाचं वाक्य कोणतं, तर तेच बुद्धाचं वाक्य की जे विज्ञानाच्या कसोटीवर आहे. आणि म्हणून सब पाप साकरण कुशल उप संपदा सचित पर्योदपनं एतंग बुद्धान शासनं. म्हणजे चांगल्या गोष्टीचा संग्रह करा, चित्तातल्या वाईट गोष्टीचं दमन करा आणि चांगल्या गोष्टीचा संग्रह करा. कुशलसो उपसंपदा सचित पर्योदपनं एतंग बुद्धान शासनं. बुद्धाचं हेच शासन आहे, बुद्धाचा हाच धम्म आहे. निब्बाण म्हणजे देखील निर्विकार जीवन आहे. तेव्हा या दृष्टिकोनातून आपण, मला वाटतं मी या ठिकाणी सविस्तर असं बोललेलं आहे. मला माहिती नाही आपण एकदा टाळ्या वाजवल्या नाही, तुम्हाला ते कळायलंय का नाही कळायलंय, हा तुम्हाला आवडायलंय का नाही आवडायलंय. तुम्ही मनात हेच म्हणत असाल कधी संपत आहे की, कधी संपत आहे की. तर आपल्याला जर भाषण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तेव्हा बांधवांनो, या ठिकाणी आपण मन ठेवा काबूत, तेव्हा शील राहील शाबूत. शील कधी शाबूत राहील, मन ठेवा काबूत, तेव्हा शील राहील शाबूत. नको नको ते विचार आणू नका टाळक्यात आणि घालू नका जिंदगी व्यर्थ करण्या कुटाळक्यात. तेव्हा कोणाच्याही कुटाळक्या करण्यामध्ये जिंदगी व्यर्थ घालू नका. तेव्हा बुद्धाच्या सद्धामानं आपण वर्तन करा, एवढी आपली अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.